कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. मला फक्त एवढंच माहिती आहे की इथून पुढे माझ्या आयुष्याची फक्त बरबादी होणार आहे. उद्याच माझ्या गळ्यात मी लग्न नावाचा पास घालून घेणार आहे. दिशा, ओ माय गॉड, प्रिया मॅडम. तू ऐक जरा. दिशा 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 गप्प राहायचं, नाहीतर सासू म्हणून सगळं जाऊन सांगेल. चुप. प्रिया, काय आधी स्कूल, मग इंटर्नशिप, मग आमच्याच कंपनीमध्ये एम्प्लॉई, असं करत करत आमच्या आधी घरात घुसलीस. आणि नंतर काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंस. खूप साधं भोळं असण्याचा ड्रामा केलास. माझा प्रीत तर आहेच ग, प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडतो तो. आणि तुला माहितीये, सगळ्या मुलींना तो जेन्युइन सुद्धा वाटतो. देवाने थोडाच असा इनोसंट देऊन ठेवला ना. आणि तुझं काय, तुझ्यासारख्या मुलींचा तर हा उद्योगच असतो, श्रीमंत मुलांना फसवणं. दिशा, ए, तू केलं होतास तिला कॉल? का केला होतास? काय चाललंय तुझं? तुला अक्कल नाहीये का? आपलं लग्न ठरलंय, अरे हळद सुद्धा झाली आपली, आणि तरी तुझे धंदे थांबत नाहीयेत. ए प्रीतम, ही सगळी फालतूगिरी थांबवायची आहे आता. शिरताय का काय डोक्यात? युजलेस. गॉड, आय एम सॉरी. आय एम सॉरी प्रीतम. प्रीत, तू एक काम कर, तू तुझ्या आईला जाऊन सगळं खरं सांगून टाक. किती दिवस खोटं बोलणार आहे असंही आपण. प्रीत, तू सांगून टाक. सांगून टाक सासू मॉमला की तू, आदित्य आणि ती पारू त्या प्रियाच्या घरी जाऊन काय शेण खात होतात, खोटं बोलून काय वागत होतात, हे सगळं जाऊन सांग सासू मॉमला. मी सांगू जाऊन? प्लीज हळू बोल, नाही तो खूप मोठा प्रॉब्लेम. काय करतेस दिशा? काय झालं? घाबरलास? माझ्या प्रीत बेबी घाबरला? माझ्या समोर जास्त शहाणपणा नाही करायचा, तर सासू मॉमला तुम्ही तिकडे तिकडे जाऊन काय शेण खात होतात ना ते सगळं सांगून टाकेन मी. असंच माझ्या शब्दाखाली मी सांगेन तसं सगळं ऐकत राहायचं, ओके? आणि माझ्या समोर परत आवाज चढवायचा नाही, कळलं? फोन आण, चल इकडे. दिशा, ऐक ना माझं. प्रीतम, फोन आण इकडे म्हणलं ना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये. काय चाललंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.